सोबत असेल जाणीव. रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी. होऊ द्या जाणीव. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी. 3 दिवस 4 दिवस पाणी पुरवठा होत नाही. वेगवेगळे आम्ही होणाऱ्याशी ऑफिसशी संपर्क साधतोय, पण आम्हाला म्हणावं कार्य सारखे त्यात 4 माणसं कुटुंबातले 4 व्यक्तींचं सुद्धा पाणी पुरवठा नीट त्याचा होत नाही. तर आज आपल्या या सभागृहामध्ये अध्यक्ष साहेबांनी आज पहिल्यांदा आम्हाला बोलवलेलं आहे. छत्रपती शिवरायांना सर्वप्रथम मी नमन करते. आज पहिली वेळ आहे सभागृहामध्ये याची. काल आम्ही दादा आम्ही काल नगर याच्यामध्ये जीवन प्राधिकरणामध्ये गेलो होतो. शाहूनगरमध्ये बऱ्याचदा आजपर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न इतका सतत भेडसावतो याच्या अगोदर कालच नाही, भरपूर वेळ आम्ही निवेदन दिलेले आहेत. मॅडम आहेत, सगळी टीम आहे, त्या निवेदनाच्या कॉपी सुद्धा आमच्याकडे आहेत. सतत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा भेडसावतोय. म्हणजे 10-12 दिवस पिण्याचं पाणी येतं, पुन्हा 4 ते 5 दिवस सलग पाणी येत नाही, पुन्हा थोडं पाणी येतं, पुन्हा 4 ते 5 दिवस पाणी येत नाही. अगदी दिवाळीचा किंवा अभ्यंगस्नान असते किंवा सणवार असते, काही प्रत्येक वेळी पाण्याची म्हणजे तिथं अनियमित असे वेळापत्रक झालेले आहे. आता मला सांगायचं असं आहे की सलग 5 ते 6 दिवस आता पाणी आलेलं नव्हतं. आता शाहूनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी खूप लिकेजेस आहेत. लिकेजेस काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्याच्यामुळे ठीक आहे की पाणी पुरवठा होत नाहीये वेळेत, पण 1 दिवस ठीक आहे, 2 दिवस ठीक आहे, 4-4, 5-5 दिवस ज्या ठिकाणी सतत पाणीच येत नाहीये त्या ठिकाणी ऍटलिस्ट जीवन प्राधिकरणाकडून पाण्याचा टँकर तर तिथं पोहोचवला गेला पाहिजे. आपलं दैनंदिन कामकाज सगळं पाण्यावरती अवलंबून असतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी पाणी 4-5 दिवस अजिबात येत नाही त्या ठिकाणी प्राधिकरणाकडून प्रामुख्याने तिथे टँकर ते पोहोचवावे, म्हणजे माणसांची काही तिथं अडचण होणार नाही. म्हणजे आपलं लिकेजचं काम सुद्धा तिथं पूर्ण करता येईल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे दादा आपल्या इथं ना आमच्या शाहूनगर भागामध्ये तुम्ही जर पाहिलं, कधी 2 वाजता पाणी येतं, कधी 2:30 वाजता येतं, कधी 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता. त्याला अजिबात फिक्स टाइम टेबल नाही आहे. बऱ्याच कॉलनीत तुम्ही आला तर मी दाखवते की तिथं फक्त आणि फक्त ज्येष्ठ लोक राहतात, की घरातील जी बाकीची तरुण मुलं आहेत की ती व्यवसायासाठी किंवा शिक्षणासाठी घराबाहेर ज्येष्ठ लोक पिण्याचं पाणी भरण्यासाठी रात्रभर जागे असतात. त्याच्यामुळे कळकळीच्या मध्ये प्राधिकरणाला अशी विनंती आहे की एक फिक्स टाइम टेबल ठरवावं, जेणेकरून त्या वेळेत पाणी आले की ते लोक पाणी भरू शकतील. आता सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच ठिकाणी लिकेजेस काढायचं काम सुरू आहे. काही ठिकाणी लिकेजेस काढायला बऱ्याच वेळा फोन केला तरी तर माणसं येत नाहीत. लोकांनी करून घेतलं तर ते आता आमच्याकडे स्क्रीनशॉट आहेत मोबाईलमध्ये, ते प्लंबर वाटेल ते पैसे सांगतात तर ते नागरिकांच्याकडून पैसे दिले जात आहेत. पैसे नागरिकांच्याकडून खूप घेतले जातात. मग तिथं खरंच हो, लिकेज काढताना माझ्याकडे एक फोटो आहे, तुम्हाला दाखवते, स्क्रीनशॉट आहे मोबाईलमध्ये, की त्यांनी असे 2000 रुपये लगेच त्यांना दिलेले आहेत. म्हणजे ते द्यायचे आहेत का नाही का किंवा त्याचं काही दरपत्रक आहे हे सुद्धा आम्हाला फिक्स सांगावं. आता सगळ्यात महत्त्वाचं हा पाण्याचा तर प्रश्न आहेच, नियमित पाणी पुरवठा व्हावा. आता काल आम्ही वाकडे साहेबांना भेटून आलो तेव्हा संध्याकाळीच आपल्या नरवली कॉलेजच्या समोर एक उदाहरण देते की अजिंक्य व्ह्यू नावाचं अपार्टमेंट आहे. तिथले काल लोक आलेले, भरपूर लोक, संध्याकाळी महिला सुद्धा खूप होत्या. पाणी अजिबात 5-6 दिवस इथं आलेले नाही. 1-2 दिवस पाणी नाही, पण अगदी कमी दाबाने पाणी आलेलं आहे की त्यांचा अर्धा बॅरलचा कप्पा सुद्धा भरत नाहीये. 8 फॅमिली त्या अपार्टमेंटमध्ये राहतात. पाण्याला अजिबात प्रेशर नाहीये. सगळं दैनंदिन कामकाज पाण्यावर अवलंबून आहे. ह्या सगळ्या आम्ही अडचणी घेऊन निवेदनं काल दिलेली आहेत. काल त्यांनी सांगितलं की बऱ्याच ठिकाणी पाणी सोडलं, आज पुन्हा पाणी. आज सकाळी उठल्यापासून सगळ्या कॉलनीमध्ये फोन केलेले आहेत. आता माझ्याकडे कॉलनीचे नावं आहेत, तुम्हाला सांगते मी. 8 ते 9 कॉलनीमध्ये आज पुन्हा अजिबात पाणी आलेलं नाहीये. काय होते असं काल मॅडम आल्या होत्या, त्या हिशोबाने आपण काय केलेलं आहे, आज पूर्ण आपल्याकडं काही शासकीय नाही आहे, कॉन्ट्रॅक्टरचे वॉलमन आहे, तर ते वॉलमनच्या आज आम्ही बैठक बोलली होती. पण इकडं आल्यामुळं बैठक आज आता इथून गेल्यानंतर ते वॉलमनची पूर्ण बैठक घेऊन त्यांचं टाईम टेबल आम्ही फिक्स करतो. पण हे आजचा विषय नाही ना, हे रोज 2-3 महिन्यापासून चालले असं सांगता येते. 1-2 दिवसाचा विषय नाही ना. जास्तच महिन्यापासून सुरू आहे दादा. बरं का अध्यक्ष, विषय 24 तास घंटेवारीचा जर केला तर ते पण विषय चुकीचा आहे ना. आम्हाला माहिती देतात ना ज्या पद्धतीने देतात, ते जर 6 तास पाणी अजून 24 तास कंप्लीट झालं तर अजून भागात पाणी नाही का मिळणार. मॅडम तुम्ही पण होता, सगळी टीम होती, तेव्हा त्यांनी सांगितलं
म्हणजे बरेच दिवसापासून चालू आहे, याच्यावर काय तुम्ही म्हणजे तुमचं पाणी कमी आहे का काय आहे? तर पाणी कमी नाही याचं पंपिंग आमचं 23 तास 23 तास नाही, पंपिंग. तसं नाहीये. मी तुम्हाला आता सांगतोय, जबाबदारीने सांगतोय, 24 तासापैकी कोणाला येते तुम्ही कोण काय 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 होत असते बरोबर आहे, मला काय होतं? बोला ना. या पाटील. काय प्रॉब्लेम आहे ते सांग ना तुम्ही. सांग की प्रॉब्लेम पंपिंग होत नाही का काय ना जे असेल ते क्लिअर सांग. पंपिंग होत नाही हा, पंपिंग होतं त्या पद्धतीने, पण काय आहे, जे खालचा भाग आहे जगतापवाडी साईडचा भाग आहे तिकडे जर जास्त ओव्हरफ्लोचं पाणी गेलं तर त्यानंतर तिकडे प्रेशरही लागते, कारण तो पूर्ण चढाचा भाग आहे. असं झालं काय काय तो जे जगतापवाडीचा भाग आहे शेवटचा अयोध्यापल्ली वगैरे ते, तर तिकडे सगळा पूर्ण चढाचा भाग आहे. ते पहिल्यांदा आपला ओव्हरफ्लो तिकडे लागला पाण्याचा की त्यानंतर मग पाणी त्यांना व्यवस्थित भेटते. पहिले 2 तास ओव्हरफ्लो तिकडे देतो आपण आणि मग नंतर प्रेशरने पाणी भेटतो. आता हे ओव्हरफ्लो घेऊन पाणी द्यायचं काम कोणाचं आहे? तुमचंच आहे ना. हा सर, हे तुम्हाला माहिती आहे तिथला प्रॉब्लेम. मग पहिलं तिथं झालं तर बाकीच्या पण पाणी मिळत नाही अजून खाली. आज काय होते हा शेड्यूल करून घेतो. मग एवढे दिवस काय करत होता? आता शेड्यूल लोक इथं जातात त्यांच्या नगरसेवकांच्या एवढे दिवस काय करत होता? काय इथनं पुढं काय करणार आहे सांगा तुम्ही. जरा माईक जवळ धरा. पूर्ण हे करतो. पूर्ण वाहनांची सेवा आज दुपारी बैठक घेतो त्याची आणि त्यांना व्यवस्थित म्हणजे वालमानला प्रत्येकाला, कारण काय होतं कधी पाणी टाकीची लेवल नाही झाली तर टायमिंग आपलं 3 तास 4 वाजता दुपारचे असं सोडण्याचं, ते आपल्याला फक्त ॲडजस्ट करून टाईम टेबल व्यवस्थित कसं होईल हे बघतो. अहो मग एवढे दिवस काय नाही बघितलं? एवढे दिवस तुम्ही बघत नाही खाली काय चाललंय ते? बघतो बरं सर आपण ते, पण कधी कधी हे होतं वालमान कसे आहे कॉन्ट्रॅक्ट बेस होतो. कॉन्ट्रॅक्ट बेस कॉन्ट्रॅक्टर नोटीस द्या, काढून टाका, बसला कॉन्ट्रॅक्टर. ते बिलं घेता का? बिलं महिन्याला दंड व्याज घेता का? तेवढं तुमचं कर्तव्य नाही का त्या बिलाचे आदेश तुम्हाला पाणी द्यायचं? त्याची माफ करणार आहे का? त्याला पाणी आलं नाही, तुम्ही सांगता की मीटर फिरलं नाही म्हणून पाणी नाही, रोजच्या रोज पाणी देणं तुमचं काम नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही दरवेळेस त्या नगरपालिकेला पुरावा घालता की पाईपलाईन आमच्याकडे तरतूद नाही. एक काम करा, पुढच्या वेळेस तरतूद नाही जर असेल तर तुम्ही तुमचे पैसे घाला, आमच्याकडं द्या सीओनकडं त्या पाईपलाईनचे बिलातनं. दरवेळेस काय म्युन्सिपाल्टी आहे, नगरसेवक येतात तिथं भांडतात की द्या काहीतरी आमच्या लोकांना. नगरसेवकांना एकच काम राहिले की तुमच्या दारात येऊन बसायचं, लोकांच्या घरी पाळायचं. तुम्ही ज्या वेळेस पाणी नाही तेव्हा टँकरचं नियोजन तुमचं तुम्ही करायला पाहिजे ना. नगरपालिकेने काय टँकर द्यायचे? तुम्ही बिलं घेता ना तिथली. मग तुमचं काम आहे ना, जर तुमचं जर पाणी येणार नसेल तर तुम्ही त्यांना टँकर पुरवायला पाहिजे. ठीक आहे सर, मी बोलतो सर. ज्या दिवशी पाणी नसेल हां. त्या दिवशी जर का पाणी आलं तर टँकरचं आणि ह्याचं शेड्यूल किती दिवसात करून देणार सगळं तयार? 2 दिवसात करतो सर. नक्की. पुरवठा योजनेचं काम जे त्याचा कालावधी किती आहे, काय आहे? संपलेला 18 महिन्याचा होता. आता एक आपलं त्याची स्टेज अशी आहे की जागृताचं काम आपलं जवळपास पूर्ण झालेलं आहे. म्हणजे मार्चपर्यंत आपण सगळं संपूर्ण भाग म्हणजे पहिला 4 भिंतीचा आम्ही कव्हर केला. आत्ता ST कॉलनीने 5 कॉलनी केल्या. नंतर 6 लाख लिटरवरची जी टाकी आहे 4 भिंतीवरून गोडोली रस्ता आपल्याकडे, तर ती अंतर्गत पाईपलाईन झालेली आहे. फक्त मुख्य रस्ता जो आहे तिथं 4 भिंती ते गोडोली रस्ता, तिथं प्रॉब्लेम कसा आहे की ती 40 वर्षापूर्वीच्या पाईपलाईन सिमेंटच्या आहे. आता सध्या आम्ही अंतर्गत ज्या कॉलन्या जवळजवळ 16 कॉलन्या आहेत त्या कॉलन्यांच्या अंतर्गत पाईपलाईन आम्ही पूर्ण केलेली आहे. फक्त रोडच्या साईडच्या दोन्ही बाजूनं ती जी लाईन आहे त्याचं काम आत्ता आम्ही म्हणजे हाती घेतोय. तेवढं जर झालं तर दुसरा टप्पा जो आहे म्हणजे किती दिवसात करणार? नाही, त्याच्यासाठीच सर काय केलं की परवा दिवशी प्रेस नोट पण दिली. आपल्या नगरसेवकांनाही सांगितलं की आम्हाला तुमची साहेब तिथं थोडीशी मदत लागेल. कारण नवीन रस्ता केल्यानंतर तुम्ही फोडून करणार का? नाही सांगतो की सर, आता आपण जिथं साईड पट्टी आहे, आता खालून टेल एंडकडून आम्ही जेव्हा येतो तेव्हा साईड पट्टीनं जवळपास 1300 मीटर अंतर आहे. ते 1300 मीटर अंतरमधलं जवळपास 700 ते 800 मीटरमध्ये तरी कुठं अजिबात धक्का लागत नाही. काही ठिकाणी लागला तरी एजला लागतोय. तरी पण आम्ही तिथं BBMची तरतूद आहे आमची
जर साईड जरी थोडीशी तुटली तर BBM करून आम्ही हे करून देतो सर. माहिती वायरंट माहिती का जे ज्या ठिकाणी तुम्ही आता दुरुस्ती आहे स्वतः बघून करू. जर नवीन रस्ता खोदणार आहे त्याच्या आधी कल्पना तुमच्या त्याच्या नगरपालिकेला काम आहे का नाही? नाही ना होत तसं तुमच्याकडे. आता आम्ही आपल्याकडे आज येणारच होतो. काल सुद्धा आम्ही थांबलो त्यांच्यासाठी. ते काय म्हटलं की बाबा एकतर अगोदर नगराध्यक्ष साहेबांना किंवा बॉडीला सांगा, सीओला सांगा आणि मग चालू करा. काल आम्ही लाईनवर 2 फक्त घेतलेलं काय प्रत्यक्षात चालू केलेलं नाही. तर त्याची आम्हाला सर परवानगी हे झालं पद्धत. मागच्या 2 वर्षामध्ये आपण बऱ्याच वेळा पत्र दिले की आमचे रोड रस्त्याची नावं टाकून देत हे रोड मंजूर आहे, पाईपलाईन पटकन टाकून घ्या. आपली कामं 1-1 वर्ष आपण लेट केलीत रस्त्यांची आणि ते रस्ते झाल्यावर तर म्हणतात पाईपलाईन आम्हाला अजून टाकायची आहे, तर आपण परमिशन तर कशी रस्ते खोदायची देणार नाही. याच्याबद्दल सर मीटिंग पण झालेलं 1-2 साहेब, meeting झाली आहे. जेवढे रस्ते होते का नाही सर त्याच्या जिथं शक्य आहे तिथं पाईपलाईन केली सर. शेतकरी नाही तुमची स्कीम एखाद्या दुसऱ्या ठिकाणी आता कुठलाच रस्ता तसा आमच्याकडून तसा नवीन केलाय पूर्ण तोडलाय असं अजिबात झालेलं नाही सर. सुजित आंबेडकर पत्रकार आहे, रस्ता तुम्ही फोडलाय लगेच. तुम्ही वाटल्यास त्यांना विचारू शकता, ते स्वतःच मी काय म्हणतो विचारून बघा फोडलाय का नाही. होऊ शकतोय सर. मी तसे लेखी पण अपवाद म्हणजे तुम्ही काय तो त्याच्या अंदाजे सगळं काम करणार आहे का? हा सुद्धा आपण 2023-24 मध्ये पूर्ण केलेला रस्ता आहे. कोडोली ते 4 भिंती आणि त्यावेळी स्कीम मंजूर होती. पाईप सुद्धा त्यांनी टाकल्यात. आता नवीन परत कुठल्या पाईपला फोडणार आहेत आपल्याला काही कल्पना दिलेली नाही. काय झालं सांगतो की पहिले ती पाईपलाईन त्यावेळेस सुद्धा कशाला करतात तुम्ही? जे एक लक्षात ठेवा, त्यांनी पत्र तुम्हाला दिलंय की रस्ता जे आहे ते खोदू नका म्हणून. तुम्ही काय करता माहितीये का, तुम्ही कोणतरी एखादा पुरावा सोडता आणि काम करून घेता आणि नगरपालिकेचे पैसे जे आहेत हे वाया घालवता तुम्ही. आणि साहेब तुम्ही एक काम करा, मागं नोटीस दिली की नाही आपण त्याप्रमाणे सगळं डेबिट ह्यांच्यावर टाका आणि पाणीपट्टी जी भरतो आपण त्यात त्यांची वजा करून देऊन टाका. असंच करायला लागेल. मग आम्ही काय नगरपालिका त्यावेळेस भरून करून पैसे वाया घालवायला आम्ही नको नाही. मीटिंग पण साहेबांबरोबर घेतली. 2-3 वेळा मीटिंग झाल्या. सरांना meeting झालेलं नाही आहे. आम्ही तुम्हाला प्लॅन रस्त्याच्या कामावर दिल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं की शेवटी नगरपालिकेचंच काम आहे सर. हे आम्ही फक्त नगरोत्थानामधलं काम आहे हे. नगरपालिकेचं फक्त PMC म्हणून MGP काम करते सर. देशमुख साहेब स्कीम MGP कडे निधी नव्हता म्हणून नगरोत्थानाने घेतले. तुम्ही चुकीची माहिती देऊ नका. नगरपालिकेचाच भाग आहे सर. आपण ठीक आहे सर. या बाबतीत जरा थांबा, 2 मिनिट समजा खाली जायचं आपल्याला. तुमच्या भागात जायचं. माझ्या भागातलं आहे विलासपूर गोळीवाडचं. पहिलं प्रथम नगराध्यक्षांचं मनापासून आभार मानतो आणि CO साहेबांचं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही नगराध्यक्ष झाला आणि सातारचा पाण्याचा प्रश्न घेतला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचा आभार, सर्व नगरसेवकांचा आभार. हे अशी परिस्थिती आहे आपली MGPची. तुम्ही काय कारण सांगताय? तुमचे साहेब पुढे काही नाही. MGP तुमचं काही काम करत नाही. तुम्ही टोलवाटोलीची उत्तर देता. फक्त तुम्हाला बिलं पाहिजे, लोकांची बिलं उलटी सुलटी आकाराची, एवढंच काम करा. मी आता मिटिंग चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना ही पाण्याची निर्माण परिस्थिती नगराध्यक्ष काय परिस्थिती बघा. त्यातलं पाण्याचा वास घ्या आणि आजचं सकाळचं पाणी मी 3 वेळा 4 वेळा तक्रार दिली. बाबूजी सांगून ती काय बघताय का ही काय परिस्थिती? तुम्ही वास घेऊन बघा पाण्याची परिस्थिती काय. हो मी काही कारण सांगू नका. सगळी तुम्ही टॉलरेटची उत्तर देता. तुम्हाला काय झालंय 20-20 वर्ष झाले तुम्हाला इथं कामाला आहे, तुम्ही सर्व्हिसला आहे. त्यामुळे तुम्हाला नुसत्या लोकांना बोलायचं, टॉलरेटची उत्तर द्यायची. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसलेंना महाराज साहेबांना तुमची मीटिंग घेतलेली इलेक्शनच्या अगोदर. मला पाणी पुरवठा सुरळीत पाहिजे म्हणून सांगितलं. नुसतं बोलायचं काम करता. पाणी पुरवठ्याचं ह्यांच्यामुळं नगरपालिकेला आणि बाकीच्यांना फक्त पाणी पुरवठ्यामुळं सगळ्या सातारला व्यक्ती झालं जातं की तुम्ही धरता. खरं आहे का? आता तुम्ही सांगितलं रस्ते फोडले, रस्त्याची मोगरा झाली का? सर तसं तो विषय नाही. मग कसा विषय? पाणी का सोडत नाही कामगार एवढं सांगा. का सोडत नाही? तुमची जबाबदारी नाही. हा विभाग मीटिंग मॅडम बोला. स्कीम आहे ही खूप जुनी आहे. त्यात आमचं आता 24 तास पंपिंग चालू आहे. कुठेही सिंगल
मिनिट सुद्धा बंद नसते. 24 तास चालू आहे. शेड्यूल सगळीकडच्या सगळ्या भागातलं ठरलेलं आहे. आणि डिमांड साहेब वाढलेली आहे. सगळीकडची डिमांड वाढलेली आहे. त्यामुळे एका गावात पाणी जर वाढवायचं असेल तर दुसरीकडचं कमी करूनच त्यांना द्यायला लागतं. तसं करू शकत नाही. पंपिंग कॅपॅसिटी वाढवा ना मॅडम तुम्ही. साहेब आमची साहेब पंपात ठरलेले असतात किती डिस्चार्ज टाकायचा, किती तास, हे सगळं झालेलं आहे. ही जुनी योजना आम्ही नवीन स्कीमसाठी प्रपोजल केली. पाण्यामुळे बसलाय तुम्ही पण ते पाणी पिऊन दाखवा तुम्ही फक्त. मॅडम रोज किती हजार लिटर पाणी जाते नगरपालिकेला माहिती आहे. सातारा पाणी रोज जवळजवळ 40-50 हजार लिटर पाणी वाया जातं. आज 2 वर्ष झाले ही परिस्थिती आहे. यांना महाराज साहेबांनी स्वतः सांगितलं तुम्ही कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीनं पाणीचं लिकेज काढा. का लिकेज काढता येत नाही? साहेब आम्ही त्याचं इस्टिमेट करून टेंडर करून वरिष्ठांना 2 वर्ष झाले. मला आवाज यायला काय म्हणताय तुम्ही? त्याचे इस्टिमेट साहेब त्यांनी टेंडर केलेले आहे. ज्यावेळी पब्लिश करायचं मग पब्लिश करून आम्ही करणार आहे का तुम्ही करणार आहे? लेवलला सगळं करून आम्ही दिलेलं आहे वरिष्ठांना. पण ज्यावेळी त्याचं काय काय? लिकेज होईल. काय आम्ही सगळं करून दिलेलं आहे. त्याचं टेंडर चाललंय करायचं. टेंडर झाले की ते कशाचं टेंडर करायचं चाललंय? ते काम करायचं. त्याला फंड असेल तेव्हाच ते निघतात ना. त्या लिकेज लिकेज वार्षिक दर वगैरे असतात. नाही, स्पेशल लिकेज केलेले आहे. त्याचं टेंडर 2 करायला वर्ष तुमचं लागतं. टेंडर प्रोसेस चालू आहे लिकेजची. नाही आत्ताच चालू आहे. मग हे 2 वर्ष चालतायत. साहेब एक तर ते लिकेज ज्या वेळेला मी सांगितलं कुठल्याही मी सगळ्यांना सांगून बघितलेलं ते लिकेज निघत नाहीये. हा प्रॉब्लेम आहे. त्यांना सगळं माहिती आहे विषय. का निघत नाही? तुम्ही काय हायवे क्रॉस करून आम्हाला ती लाईन फोडायला लागणार आहे. करायला पाहिजे ना. अहो जर पाणी लिकेज होत असेल पाणी पुरत नसेल तर करायला पाहिजे ना. जास्त असल्यावर आम्हाला ते मंजूर करून द्यायला लागेल. अहो मॅडम तुम्ही टॅक्स घेताय करायला पाहिजे काढायला पाहिजे ना. फक्त आमची प्रोसिजर चालू आहे. 2 वर्ष प्रोसिजर चालू आहे. अनेक विषय बोलायचा होता. आपली सुमित्रा राजे हाऊसिंग सोसायटी आहे तिथं म्हणजे एक उदाहरण सांगते. यवतकर साहेब आहेत त्यांच्या घरासमोर नाल्याचं पाणी त्या पिण्याच्या पाण्याच्यामध्ये मिक्स होतंय आणि त्यांच्याकडे सगळं दूषित पाणी आहे. भरपूर वेळा सांगितलंय पण अजून त्याच्यावर काही उपाययोजनाच केली गेलेली नाही. आता हे इतकं प्रदूषित पाणी त्या नाल्याचं पाणी मिक्स होतंय. ते आजारी पडले 8 दिवस. बघा मॅडम कुणी ही चर्चा चालली ही लिहून घेते का कोण तुमच्यातलं? कोण घेते? तुम्ही मेन साहेब ते काय करणार लिकेज? तिथलं जे काय पाणी हे होते खराब पाणी मिक्स होते गटर तिथं काय करणार? सुमित्रा राजे सुमित्रा राजे यवतकर, त्याच्यामध्ये यवतकर आहेत बघा. यवतकर साहेब त्यांच्या घरासमोर आहे तिथं. तरी अजून येते. नाही झालेलं दादा. मी स्वतः वाघमारे साहेबांना त्या विषयावर फोन केला होता. अजून नाही. अमोल सर मला बोलायचं होतं. काय काय कुठं देऊन घ्यायचं पुढे पाणी पिण्याचं पाणी ते जातं आणि गटरचं पाणी पाईपमध्ये जातं. त्यामुळे पाणी दूषित होऊन लोकांना अडचणी होऊ शकतात. खरं तर आता हे पाणी आपले किती प्रदूषित आहे आपण बघतोय सगळेच जण. आणि पाणी पुरवठा शाहूनगरमध्ये अजिबात सुरळीत होत नाही. वरचेवर आम्ही निवेदन दिली तिथं काही त्याचा परिणाम होईना, उपाययोजना होईना आणि कसं त्याच्यामध्ये इरेग्युलर पाणी पुरवठा होता. म्हणून आम्ही आदरणीय खासदार श्रीमान छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेबांच्याकडे गेलो होतो. महाराज साहेबांना आमचा सगळा पाण्याचा प्रश्न सांगितला होता. साहेब होते 1-2 महिने, ती मॅडम होत्या 1-2 महिन्यापूर्वी महाराज साहेबांच्याकडे गेलो होतो. तेव्हा महाराज साहेबांनी आपल्या संपूर्ण शाहूनगरला सुद्धा काच स्वच्छ झिरो कंटॅमिनेशन याचे कुठलं प्रदूषण नसलेले पाणी स्वच्छ पाणी शाहूनगरला सुद्धा मिळणार हे सांगितलं होतं. आणि तेव्हाच त्यांनी साहेब होते 1-2 महिन्यापूर्वी आराखडा तयार विकासाचा आराखडा तयार करायला सांगितला होता. मग आता त्याला जवळजवळ 2 महिने पूर्ण होत आलेले आहेत. त्यांचं काम सुद्धा कुठपर्यंत आलेलं आहे याची सुद्धा आम्हाला माहिती मिळाली तर बरोबर. आमच्याकडे ट्रान्सफर केली तुम्ही केली आधाराची कशी केली? आम्ही घेतलेली नाही. तुम्ही कशी केली? ती योजना पूर्ण पण नाही आहे. पूर्ण नाही. त्याला मीटर बसवलेलं नाही. मीटर नाही बसवले. स्कीम पूर्ण नाही आहे सर. मग ती बिली म्हणतात ती तुम्ही हँडओव्हर केली म्हणून आहे तर बी त्याच्यावर 3 वर्षापेक्षा जास्त पण जवळपास 3 वर्षापेक्षा जास्त. मीटर बसवले का? हो बसले. नाही बसवले. तिथले प्रतिनिधित्व करतात त्यांना माहिती घर टू घर. मीटर बसवलेलं नाही. तुमचं पाणी जे आहे
ते 3 दिवसांनी मिळतं आम्हाला. दुसरी गोष्ट, त्या टाकीवरनंच तुम्ही तिकडं मोरेगोलीला 2 दिवस आणि भैरोबाला 1 दिवस, याचं समाधीच्या माळाला 1 दिवस देत आहे. तुमचा पंप बंद पडला, परवा आम्ही दुरुस्त करून घेतला. का साहेब, आपण दुरुस्त करून घेतला. स्कीम तुमची अजून ट्रान्सफर नाही. आम्हाला खर्च पण केला होता का? जे इलेक्शन होती, लोक वर्गाला म्हणून आम्ही करून घेतलं. काय झालंय साहेब, मी बोलतो काय झालंय की जलस्वराज्य मधली स्कीम आहे. जलस्वराज्य कसं असतं की स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हे हस्तांतरित करावे लागते. त्याच्यात आमच्या MGP आम्हाला करू शकत नाही. GR आहे त्याचा. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं 3 वर्ष झालं आम्ही पाणी देतो. त्यापोटी कुठलेही तुमचे मीटर बसले तसं तुम्ही मी यादी देतो. मी किती मीटर नाही यादी आत्ता येत आहे का? तिथं जर मीटर दिसला 3 वर्ष तुम्ही पैसे घेताय का? नाही येत. का घेत नाही? जर तुमचं अजून त्या पिरियड मध्ये चाललंय. ही जलस्वरा स्कीम होती. याच्यामध्ये आम्ही फक्त MGPनं फक्त बल्कमध्ये पाणी दिलं आहे आणि ती स्थानिक जे स्वरा संस्थेने ना ती त्याचा मेंटेनन्स बघायचा. त्यावेळेला ग्रामपंचायत होती त्यावेळेस स्कीम करताना. दरम्यान ती नगरपालिकेत विलीन झाली. त्याच्यात फक्त मीटर बसवायचे राहिलेले. योजनेत जेवढी मीटरची तरतूद आहे तेवढी यांच्या सबडिव्हिजननं बसवलेली. त्याच्यानंतर जर काही कनेक्शन झाले असतील तर ते त्या कन्झ्युमरला मीटर बसवायचे असतात. त्याच्यामध्ये अशी प्रोविजन की आम्ही पाणी बल्कनं देणार आणि त्याचं बिल असेल ते ग्रामपंचायतीनं आमच्याकडे भरायचं होतं. आता ग्रामपंचायत नाही म्हटल्यावरती नगरपालिकेनं भरायचे आमच्याकडं. गेली 3 वर्ष आम्ही पाणी देतोय, पण आजपर्यंत त्याचं एकही 5 रुपये सुद्धा त्यांनी भरलेले नाही. आम्ही पाणी द्यायचं बंद केलं नाही. आम्ही दररोज पाणी देतोय. आता आपल्या डिस्ट्रीब्युशनमध्ये भाग म्हणून केला असेल तर माहिती नाही म्हणते. बल्कमध्ये आपण पैसे देतोय. तुम्ही पाणी एक मिनिट बल्कमध्ये पाणी द्यायचंय आणि त्याचं ग्रामपंचायतीनं करायचं. जर तुमची स्कीमच पूर्ण नाही आहे, स्कीम मध्ये पूर्ण होऊन त्याच्यात मीटर बसवून झालेले आहे. पाणी देतोय ना सर. किती मीटर बसवले तुम्ही? किती तरतूद होती टेंडरला? 800 काहीतरी आहे. पण ते दिलेले आहे नगरपालिकेकडे दिलेलं आहे. म्हणजे काय ठीक आहे, मला म्हणायचंय हँडओव्हर जाऊ दे, त्या विषयाला हँडओव्हर. पण पाणी तरी आम्ही देतो 3 वर्ष. 3 दररोज पाणी देतोय. दररोज पाणी देणार म्हणजे तुमचं ते जर का करताना दररोज पाणी देतोय. आपलं झोनिंग जर वेगळं असेल तर आम्ही सांगू शकत नाही. पण आम्ही जे पाणी देतोय त्याचं पाणी नाही का आजपर्यंत. 4 किलोमीटर पाणी 1 दिवसाला असली स्कीम कुठे आणती का? 135 मीटर पर हेड आम्ही दररोज देतोय. पाणी आम्ही दररोज देतोय. मॅडम पण तुम्ही एका झोनला एकदा देता. आम्ही त्यातला अर्थ बघत नाही. आमच्याकडे डिस्ट्रीब्युशन नाही, मेंटेनन्स आम्ही नाही करत. तुम्ही ज्यावेळेस स्कीम केली MGPनं काम करून ती हँडओव्हर ती चालवायची नगरपालिकेने. केली कुणी? MGPनं. हँडओव्हर कुणी करायची? MGPनं मीटर जर पूर्ण नसतील आणि तिथल्या सोडलेली आहे. तक्रार का तर तुम्ही हँडओव्हर कशी वन साईड केली? केली आहे का? विशेष नाही. आम्ही घेतली नाहीये. मी काय म्हणते सर, हँडओव्हरचा विषय मी म्हणत नाही. पाणी देतोय की आम्ही 3 वर्ष. त्याचं आम्हाला आजपर्यंत एकतरी उत्पन्न येतं त्याचं. आम्ही देतोय, पाणी बंद केलेलं नाहीये. आमच्याकडे बिलं भरा असं आम्ही म्हणतोय. कोणीतरी बिलं भरली पाहिजेत ना आमच्याकडे. कुठं बिल भरायला बिल कुठं देणार? देतोय आम्ही नगरपालिकेला. तुम्हाला माहित नाही आम्ही बिल देतोय कुठं आहे? नगरपालिकेला. मग तेच अपेक्षित आहे ना. अहो आम्ही इंडिव्हिज्युअल बिलं देणार नाही. अहो मॅडम, जर का तुम्हाला आम्हाला पाणी पुरवठा 135 लिटरनं तुम्ही MGPचं काय आहे पर हेड 135 लिटरनं पाणी द्यायचं आहे. ते देताय का? ऐका, मला सगळं कन्फ्युज नाही करायचं. देताय का? नाही देत. तिथं जर तो मेंटेनन्स आहे तो तुम्ही बघत नाही. तिथं त्या पाटीलच्या नर्सरीपाशी रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्याचे पैसे तुम्ही भरताय, म्हणजे बिल तुम्हाला देताय. मग नगरपालिका काय नुसतं तुम्ही कुठे रस्त्यावर गटारात पाणी सोडून त्याचे पैसे आम्ही द्यायचे आहेत का? आम्ही विश्वस्त आहे. आम्हाला नगरपालिकेचं बघितलं पाहिजे आणि नगरपालिकेची पैसे उधळायला म्हणून आम्ही आलेलो नाही. तुम्ही व्यवस्थित करून द्या. हँडओव्हर आम्ही 1 मिनिटात करून घेतो. आणि तिथली परिस्थिती जी आहे ती सर तुम्ही बघून घ्या. आपले कुठेच वाटारे तुम्ही बघून घ्या. तिथला पाण्याचा विषय मला 15 दिवसात नाही झाला, MGPला मी कुलूप लावून टाकेल. प्रॉब्लेम आता काल पाईपलाईन काल कॉल केले तुमचे जगदम साहेब, त्यांचा काही फोन लागला नाही. हां, तुमचा काही फोन लागला आहे. गडकरी मॅडम त्यांचा पण लागला नाही.
तर काल ते पाणी भरपूर वाया गेले तिथलं आणि तुमचा कोण तिथला एक कर्मचारी म्हटला की ते पाईपचं काही काम आमच्याकडे नाही आहे की तुम्ही बाबा कोण काम करते त्यांच्याकडून करून घ्या. भरपूर पाणी वाया गेलेलं काल तुमचा कर्मचारी म्हटला की आमच्याकडे काम नाही आहे पाईप फुटलेली तुम्ही पर्सनली माणूस आणून करून घ्या. कॉन्ट्रॅक्ट करायचं काम चालू आहे ते पेडब्ल्यू मार्फत चालू आहे काही नगरपालिकेमध्ये पण चालू आहे ते कामं करत असताना ते काही होतात त्यावेळेला तो ठेकेदार तो कोणी ज्याच्याकडे कामं झाले तो ठेकेदार यूज करून देत असतो आणि जुन्या बाहेर हे कामाचे टाकले म्हणजे पण टाकले पण तुम्ही प्रपोज करा ना जिथं तिथं आवश्यकता आहे प्रपोज करायला पाहिजे का तुम्ही निर्वाणीसाठी संपूर्ण डिस्ट्रीब्युशन आपण नवीन चालू आहे